आपलं टार्गेट डबल करायचं. म्हणजे काय होईल, शेवटी असं दिसून येईल की फार त्रास न घेता, फार त्रागा न करता आपण आपलं उद्दिष्ट गाठू शकतो. बरोबर आहे. म्हणजेच काय, हा बोला काय हे शक्य आहे का? काय शक्य नाही? अहो देसाई साहेब, कोणतीही गोष्ट आपण असं डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून आणि व्यवस्थित प्लॅनिंग करून केली ना तर यश तुमचंच आहे. आणि आता आपल्या डोळ्यासमोर फक्त एकच उद्दिष्ट, पुढच्या मीटिंगला मोरावेकर साहेब पाहिजेत म्हणजे पाहिजेत. आणि त्यासाठी आपण दुप्पट ते अडीचपट बिझनेस देऊ आणि त्यांना सांगू, बघा साहेब आम्ही तुमच्या इच्छेनुसार बिझनेस करतो, आता तरी आमच्यावरची नाराजी सोडा आणि पुन्हा एकदा आम्हाला तुमचं दर्शन मैदान मीटिंगला होऊ द्या. हा पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आपलं टार्गेट पूर्ण करू. रूम नाईट तुझ्यासाठी, कुटुंबाच्या सुखासाठी घे. हो रूम नाईट तुझ्यासाठी, कुटुंबाच्या सुखासाठी घे. ओके 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 ठीक आहे. बर 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 ओके. सुचिता, अगं ए सुचिता, अगं चहा मिळेल का? चहा माझ्याकडे वेळ नाहीये. झालं, बाई साहेबांचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय असं, पण त्यावरही आपल्याकडे तोडगा आहे. मी तुम्हाला सांगतो, तुमच्याही घरात असं असं तुमच्या ग्रहलक्ष्मीचं कधी काय बिनसलं तर मी तुम्हाला सांगतो ना काय करायचं. आपण थोडं नमतं घ्यायचं आणि काय नाही हो, जरा गमती जमती करायचं. अर्थात माझा स्वभाव विनोदी आहे हा भाग वेगळा. बघा ना, तुम्ही ट्राय करून बघा. कोण म्हणाल मी जे प्रात्यक्षिक करून दाखवू ना? बरं 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 ठीक आहे, तुमचा मान राखतो आणि बघतो, ट्राय कर. सुचू ए सुचू, सुचा सुचा सु. काय? अगं मी काय म्हटलं, बस ना बस. चहा राहिला तर राहू दे, पण मी सांगितलेलं काम केलं का? उडतो. अगं असं काय करतोयस? त्या परबाला फोन करायचा होता, केलास का? अगं बाई विसरलेच. विसरले. विसरून कसं चालेल? आपल्याला पिकनिकला जायचंय की नाही? त्या दिवशी त्या परबशी अर्धवट बोलणं झालंय, मला वेळ नव्हता. बरं मी काय म्हणतो, तू ताबडतोब त्याला फोन कर आणि त्याला बोलावून घे. आज मला वेळ आहे, नाहीतर मग नेहमी सारखं म्हणशील तुम्हाला वेळ नाही, तुम्ही काही वेळ देत नाही आणि असं आणि तसं. हे सगळं बोलण्यापेक्षा तुम्ही फोन केला असते तर काही बिघडले असते का? ए बाई, माझं काही बिघडलं नसतं. मी फोन केला ना तर त्याचं बिघडेल. आता तू नाही फोन केला तर माझं डोकं बिघडेल. केवढं बोलता तुम्ही. करतेस ना फोन? हॅलो हॅलो प्रशांत. एक मिनिट. प्रशांत काय? परवाला फोन करायला सांगितला होता. अहो प्रशांतचा आडनाव परब आहे. हो, प्रताप. प्रताप कोण? तोच ग, प्रशांत तात्याबा परब. कॉलेजमध्ये हेच त्याचं नाव होतं, आम्ही त्याला आवडीनं म्हणायचो प्रताप. बोलू आता? हा बोल. हॅलो, हा प्रशांत, सुचिता बोलते. कसं आहेस? चला आता माझ्यासाठी 10 मिनिटांचा कमर्शियल ब्रेक. नाही काय झालं माहिती का, आज हे घरीच आहेत ना, म्हणून म्हटलं त्या दिवशी तुमची मीटिंग अर्धवट राहिली तर हे म्हणत होते ते पुढचं सगळं समजावून सांग त्यांना. अच्छा निघालायस? बरं येतोच घरी. बरं दे लवकर. हा चल ठेवते फोन. अच्छा. काय कळी खुलली एका माणसाची. अगं काय ग, अगं एक सुट्टी माझी तू नीट जाऊ देत नाहीस. काय म्हटलं मी? एका माणसानं कळी खुडली ग गुलाबाची, असं म्हटलं मी. हो का? हो. बर आता बसून आराम करा, तोपर्यंत येईलच तो. येऊन जात. येतो म्हणाला का? हो येतोच म्हणाला होता. बरं येऊ दे. बर येईल. त्याला वेळ मिळाला की येईल, तोपर्यंत मी बस. सुचा, ए सुचा, अगं मी ऐकलं होतं की ही पॅन कार्ड क्लबची माणसं आहेत ना, फार आला त्यांना हॅट्सअप आहे माझ्याकडनं. बाबा व्यवस्थित उघडायला पाहिजे. या परब या बसा ना बसा. सर आधी मी ओळख करून देतो. बर. हे सावंत साहेब आमचे सिनियर. बर. आणि हे काळे साहेब. नमस्कार. नमस्कार. बसा ना सर.
काय शेवटी तुम्हाला भेटण्याचा एक जुळून आलाच तर. हो हो. काय साहेब, अहो आमची नोकरी पडली फिरतीची, त्यामुळे सतत दौरे, मीटिंग्स, कोणाला भेटायला जाता येत नाही, काही नाही. हो, पण तरी तुम्हाला सांगतो आम्ही वर्षातून एकदा तरी 10-12 दिवसांची फॅमिली टूर करतोच. हा, अहो असंच समजा ना की तो केवळ विरंगुळा म्हणून, म्हणजे काय, ग्रहलक्ष्मीला नाराज करून चालत नाही ना. खरं सांगू काय साहेब, एका अर्थी असं समजा की आम्ही तुम्हाला या गोष्टीची मदतच करायला आलो. मदत? अहो मग सांगा, काय सांगणार आहे सांगा लवकर. कसं आहे, तुम्ही नेहमी बिझनेस टूर साठी बाहेर असता. हो वर्षभरातून तुम्ही आता म्हणालात तसं फॅमिलीला घेऊनही टूरवर जाता. हो, म्हणजे काय? मग याच गोष्टीसाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. वाह, सांगा सांगा, तुम्ही जे काय सांगणार आहात ना ते ऐकण्यासाठी माझे कान आतुर झाले. बोला लवकर. ठीक. पण त्याचे काम करता का? काय? वहिनींनाही बोलावून घ्या, म्हणजे काय पुन्हा तुम्हाला उजळणी करायला नको. अच्छा, वहिनी. काय परब वहिनी? नाही, नाही, माझं लग्नच झालं नाहीये. वहिनी वहिनी. अच्छा, आमची वहिनी. आलं 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 लक्षात. लग्न नाही झाले. म्हणजे तुमची वहिनी माझी बायको. सुचिता, अगं येऊन बस इथे. हो, येते येते. वा, अरे वा, सीसी कॅमेरे बसवलेच की काय घरात? 4 कप बरोबर आणला हो चहा. हो, घरात घरगुती काय काय नाही. ओळख करून देतो. हे आमचे सिनियर साहेब सावंत साहेब आणि ह्या मिसेस काळे. हा, घ्या साहेब चहा घ्या. लोक म्हणतात घेता घेता बोलू, आपण बोलता बोलता घेऊ. हा, तर काय म्हणत होता साहेब तुम्ही? काय? फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला आमच्या प्रोडक्ट बद्दल माहिती देतो. हा, काय, आम्ही पॅन कार्ड क्लब सोबत काम करतो. बर. आमचे टाइम शेअर धर्तीवरचे प्रोडक्ट असतात. अच्छा, म्हणजे हे सगळं सांगायला तुम्ही इथे आला. म्हणजे आता तुम्ही आम्हाला 1.5-2 लाखाला गंडा घालणार? नाही, मग नाही. आम्ही 20-25 वर्ष तुमच्या पाठी 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 फिरायचं? नाही, नाही 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 नाही, ते मला शक्य नाही. अहो काळे साहेब, तुम्ही आधी नीट आमचं प्रोडक्ट समजून तर घ्या. अहो, काय समजून घ्यायचं त्यात? काय समजून घ्यायचं? आहो, ऐकून घेताय ना? हो साहेब, एवढं सिरियस होऊ नका हो. मी गंमत केली, गंमत. हा. सावंत साहेब, यांना ना जरा गमती करायची सवयच आहे. तुम्ही मनाला लावून घेऊ नका. म्हणजे यांचा रिमोट तुमच्या हातात आहे तर. काय साहेब, तसं परवांनी थोडीशी कल्पना दिली होती परवा. पण काय ना की काही मित्र असं म्हणतात की तुमच्या ह्या टाइम शेअर मध्ये सीझन वगैरे काहीतरी असतात. म्हणजे समजा आता पुढे पावसाळा येतोय, आम्ही दोघांनी कुठेतरी जायचं 2 दिवसासाठी ठरवलं आणि फोन केला की त्यांची उत्तरं ठरलेली असतात. आता सीझन आहे, रूम सगळे बुक आहेत, नंतर फोन कर. हो, हेच तर वैशिष्ट्य आहे. बघितलं, हेच यांचं वैशिष्ट्य आहे. असं नाही. नीट ऐका, नीट ऐका. आमचं वैशिष्ट्य हे आहे की आमच्या या स्कीम मध्ये म्हणजे प्रोडक्ट जे आहे त्याच्यामध्ये असं काही सीझन वगैरे काही नसतो. तुम्ही फक्त ठरवायचं तुम्हाला कधी आणि कुठे जायचंय आणि आगाऊ रिझर्वेशन करून टाकायचं. अरे बापरे, इतकं सोपं आहे? हो. म्हणजे आम्हाला कुठेही जायचं असेल, आम्ही आगाऊ रिझर्वेशन केलं तर आम्ही कुठेही कधीही जाऊ शकतो. हो, वा वा वा, क्या बात. अगदी बरोबर. आणि कसं आहे, तुम्हाला समजा आता या परवानी काही जी काही माहिती दिली, हो हो हो, तर मी थोडी अजून माहिती देतो. सांगा ना. आता आम्ही जे हॉलिडे ऑप्शन्स आहेत त्यापैकी तुम्ही कुठल्याही कालावधीतला हॉलिडे ऑप्शन तुम्ही निवडू शकता. आणि समजा तुम्ही जे रूम नाईट्स घेतात बरोबर, त्या आमच्या हॉटेल्समध्ये जाऊन तुम्ही सवलतीच्या दरात राहू शकता. आणि कधी काळी समजा असं झालं की तुम्ही रूम नाईट्स नाही वापरू शकला तर तुमच्या त्या रूम नाईट्स लॅप्स होत नाही. काय होतं, त्या तुम्ही रूम नाईट्स ज्या आहेत घेतलेल्या त्या तुम्ही कंपनीला सरेंडर केल्या की तुम्हाला कंपनी परत सरेंडर व्हॅल्यू देते. वा वा, अरे वा. हे म्हणजे असं झालं, आंधळा मार्गतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे. अहो, मी तुम्हाला तेच सांगत होतो ना की तुम्ही जे रूम नाईट्स घेतात ना ते फुकट जात नाही, वाया जात नाही, लॅप्स होत नाही. वा. ते कसं आपण कंपनीला सरेंडर केलं ना की कंपनी आपल्याला सरेंडर व्हॅल्यू देते. आलं लक्षात. म्हणजे कसं आहे बघितलं का सुचिता, जर समजा आपण 100 रूम नाईट्स यांच्याकडनं घेतले, हा, त्यातले आपण 80च फक्त खर्च झाला, 20 आपल्याकडे शिल्लक राहील, तरी आपल्याला
धोका नाही, तोटा नाही, त्या आपण कंपनीला सरेंडर केल्या की आपल्याला त्यांच्याकडनं पुन्हा रिटर्न्स मिळतात. Surrender value. सरेंडर व्हॅल्यू हे महत्वाचं आहे. म्हणजे आपला फायदाच आहे. अहो मग काय साहेब, कशाला वेळ घालवताय? काढा तुमचे फॉर्म वगैरे कुठे असतील ते काढा. लगेच काढायला. अहो सही करून घ्या. असं काय राहिलेलं आहे आता सगळं सुचिता, या गोष्टीवर एकदा सगळ्यांचं तोंड गोड करूया का? हो चहाचं बघतेस का एकदा? हो जरा मगाशी जास्त तोंड गोड केलं, थोडं साखर कमी टाक. बघ. रूम नाईट तुझ्यासाठी कुटुंबाच्या सुखासाठी घे. हो रूम नाईट तुझ्यासाठी कुटुंबाच्या सुखासाठी घे. पेपर आजचा पेपर काय म्हणतोय? आजचा पेपर युपी मध्ये भूकंप आणि हे काय? कोल्हे लांडगे शुभविवाह. मुलं कशी होणार? काय पेपरवाले काय छापतील? एखादी टूरला कुठे जायचं, ही मागे लागले टूर करायची. बोल ऐकतोय मी. अहो हा. मी काय म्हणते, काय आपण यावर्षी कुठे फिरायला जायचं? आता पेपर मध्ये तोंड खुपसून बसू नका. नाही, तुम्हाला मी आधीच सांगून ठेवते, मी तुमच्या गावाला येणार नाही. हे मी तुझ्याकडून 10 वेळा ऐकून झालंय. मालवणला तुला यायचं नाही, कळलं मला. आणि मी पेपरमध्ये तोंड खुपसून नाटकाच्या किंवा चित्रपटाच्या जाहिराती शोधत नाहीये. ओ, मग काय करताय? मी टूर आणि ट्रॅव्हल्स यांची ऑफिसेसची नंबर शोधतोय. काय एखादा चांगली टूर आपल्याला अशी जमेल अशी जर आपण करून घेतली ना की एक फोन केला की काम झालंच म्हणायचा. हद्द झाली बाई तुमच्या विसराळूपणाची. काय झालं? काखेत आणि गावाला वळसा. आणि हे काय नवीन? थांबा. बापरे, काखेत कळसा म्हणत माझं एवढा वाळसा मारून गेली. तुला माहिती, रिमोट कंट्रोल. अहो आता हे काय? हे पॅन कार्ड वाल्यांनी आपलं सर्टिफिकेट दिले ते कशासाठी? हा, अरे हो आपण रूम नाईट्स कधी वापरणार आहोत? हो ग्रेट, तुसी ग्रेट हो. हा, मी काय म्हणते, आपण प्रशांतला फोन करूया का? नाही म्हणजे सगळं बुकिंग वगैरे सगळं करून दे. नाही प्रशांत नाही. येऊन जाऊन नुसता प्रशांत आणि प्रशांत. काय? आपल्या घरात त्या प्रशांत शिवाय पानही हलत नाही. असं काय बोलता तुम्ही? गंमत केली ग तुझी, गंमत. आणि मला सांग, त्या प्रशांतला किती कामं असतात की नाही? मग त्याला कशाला त्रास द्यायचा? त्याने जाताना काय सांगितलं होतं आठवतंय का? फक्त एक फोन करा, सगळी मदत मिळेल. बुकिंग सगळं होऊन जातं त्याच्यात. आठवतंय का? मग फोन करतेस का? तुम्ही करा ना. अगं कर ना फोन. मी नंबर सांगते, तुम्ही करा. बर, तसं कर. फक्त नंबर आठवला पाहिजे म्हणजे जा. माझ्या लक्षात आहे. 666 666 22 22 777 777. अरे खरंच सोपा नंबर आहे. 666 22 777. राईट? आता फोन करा. हा. हॅलो हॅलो, वेलकम टू पॅन कार्ड. नमस्कार, मी श्रुतिका बोलते. मी आपल्याला काही मदत करू शकते का? अगं काय मंजूळ आवाज आहे. बोला ना. मॅडम ऐका ना, मी काय सांगतो, मी काही नाईट्स घेतलेल्या आहेत, रूम नाईट्स घेतलेल्या आहेत पॅन कार्ड क्लबच्या. हो, त्याच्या संदर्भात जरा माहिती हवी होती. तुम्ही काही मदत करू शकाल का? तिला बोलूनच देत नसाल. नक्की. आपलं नाव काय म्हणालात? हॅलो, ते नाव विचारते. मग सांगा ना तुमचं नाव. माझं नाव शरद काळे. थँक्यू. आपण कृपया आपला फोलिओ नंबर सांगता का? हे बाई, नक्की पॅन क्लबलाच लागला ना? का एखाद्या वकिलाला नको ते प्रश्न विचारते ते बाई? काय विचारलं? आता कुठला तरी फोलिओ नंबर वगैरे. याच्यावर ना. हा, AVK 236 236 हा नंबर आहे. ओके, आय रिपीट
हा. AVK हा. 236 बरोबर. श्री शरद काळे. बरोबर. आपला पत्ता मुलुंडचा आहे ना? हो हो बरोबर आहे. सर 2 दिवसांसाठी मी तुम्हाला 3 ऑप्शन देते. हा. गोवा, महाबळेश्वर, हा. मालवण. हा. यातून तुम्ही एक निवडा. तुम्हाला 3 स्टार चालेल की 4 स्टार? नाही म्हणजे मी तसं बुकिंग करून देते. नाही 3 स्टार चालेल आम्हाला. हा. नाही कसं आहे आमचं बजेट थोडं कमी आहे. 3000 रुपये पर डे. शुअर सर. मला थोडा अवधी द्या, मी कळवते तुम्हाला. बरं थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. हॅलो मॅडम मॅडम बोल की ग थोडा वेळ चांगलं वाटत होतं. हो का? बरं, काय म्हणाली ती? काही नाही SMS करते असं अरे बापरे आला सुद्धा SMS. मी म्हटलं होतं ना यांची सर्व्हिस एकदम झकास आहे म्हणून. तुम्ही नाही, मी म्हटलं होतं. बरं तू म्हटलं होतं कोणीतरी हे महत्वाचं. आता SMS वाचूया. अरे वा बघ आपल्या समोर त्यांनी 3 ऑप्शन ठेवले आहेत. पहिला ऑप्शन आहे गोवा. गोवा आपण जाऊन आलोय. गोव्याला जाऊन आलो आपण. ठीक आहे. मग दुसरा ऑप्शन मालवण. क्या बात आहे. क्या मालवण म्हणजे तुमच्या गावाच्या बाजूला. मी गावाला येणार नाही. नाही हे तुझं आता 11व्यांदा सांगून झालंय. आता फक्त एकच ऑप्शन आपल्याकडे शिल्लक आहे तो त्यांनी दिलाय. हा. महाबळेश्वर. अगं बाई महाबळेश्वर. इष्ट तुम्हाला आठवतंय का आपण हनीमूनला तिथेच गेलो होतो. बस बस सगळं आठवलं. पुढचं काही सांगू नकोस ना. मग महाबळेश्वर नक्की करायचं का? हो? करू का फोन? हो? हॅलो हॅलो, वेलकम टू पॅन कार्ड. गुड इव्हनिंग सर. हा गुड इव्हिनिंग मॅडम. मला श्रुतिका मॅडमशी बोलायचं होतं. सर मी श्रुतिकाच बोलते. आपण कोण? मी शरद काळे. हा मॅडम तुमचा SMS मला मिळाला आणि म्हणूनच मी फोन केलाय. आम्ही महाबळेश्वरला जायचं नक्की केलंय. त्यासाठी आम्ही आणखी काय करायचं काही सांगू शकाल का? काही नाही सर, तुमची फक्त एका फॉर्मवर सही पाहिजे बस. झालं. मला असं वाटलंच होतं तुम्ही असंच काहीतरी सांगणार. अहो आता मी राहायला मुलुंडला. माझं ऑफिस CST ला. तुमच्या ऑफिसला यायचं म्हणजे 1 दिवसाची CL आत्ताच गेली माझी. सर मी तुम्हाला वेबसाईटची लिंक पाठवून देते. त्या वेबसाईटवर जायचं, तिथला फॉर्म भरायचा आणि सही करून पाठवून द्या. मग पुढचं सगळं मी बघते. तुमचं कन्फर्मेशन वाउचर रेडी ठेवते. बरं. त्यावेळी टर्म्स अँड कंडिशन पाहून घ्या. हा. ओके सर. ओके थँक्यू व्हेरी मच सर. ठेवला. अगं काहीतरी लिंकवर एक फॉर्म पाठवणार आहेत म्हणे वेबसाईटवर. आपण फक्त सही करायची की आपली सगळी कामं झाली. अय्या, म्हणजे महाबळेश्वर नक्की. नक्की. चला तयारीला लागूया. हो, तयारीला. मिळे ऑप्शन बेमिसाल. PCL शरूम नाईट्स घेऊया, आनंद डबल करूया. करूया आनंद डबल करूया. परवडणाऱ्या बजेटला, बाळाच्या हो वर्षाला, चिंकीच्या हो बड्डेला, मुंज आणि लग्नाला. कॉलर टाईट कर.